राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होईल. उद्या संसदेमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर होईल. या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी 16 विधेयकांची यादी तयार करण्यात आली आहे. संसदेला संबोधित करण्यासाठी राष्ट्रपती पारंपरिक बग्गेवरून संसद भवनामध्ये पोहोचतील. त्यांचं भाषण 11 वाजता होईल. यानंतर आर्थिक सर्वेक्षण सादर केलं जाईल. मात्र हे आर्थिक सर्वेक्षण नेमकं काय असतं याची माहिती आपण पाहूयात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आज 11 वाजता लोकसभा आणि राज्यसभेला संबोधित करतील. त्यांच्या अभिभाषणाने आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल. त्यानंतर उद्या नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या काळातील दुसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करतील. सत्राचा पहिला भाग 13 फेब्रुवारी रोजी संपेल आणि दुसरा भाग 10 मार्च रोजी सुरू होईल, तर सत्र 4 एप्रिल रोजी संपेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला जाईल. पहिलं आर्थिक सर्वेक्षण 1950 ते 1951 मध्ये अस्तित्वात आलं. त्यावेळी बजेट म्हणजे कागदपत्रांचा एक भाग असायचं. 1960च्या दशकात अर्थसंकल्पीय कागदपत्रांपासून वेगळं करण्यात आलं आणि केंद्रीय अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी सादर केलं गेलं. त्यामुळे आजच्या आर्थिक सर्वेक्षणात मोदींच्या उर्वरित कार्यकाळासाठी महत्त्वाच्या घोषणा कोणत्या असतील याकडे लक्ष लागलेलं आहे. आर्थिक सर्वेक्षण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती, विकासाचा दर आणि प्रमुख आर्थिक आव्हानांचे केलेले विश्लेषण असतं. 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जातो आणि त्याच्या एक दिवस अगोदर म्हणजेच आज 31 जानेवारीला आर्थिक सर्वेक्षण हे सादर केलं जातं. सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्यास मदत करणे आणि देश कोणत्या आर्थिक समस्यांना तोंड देतोय हे सरकारला आणि जनतेला समजणे हाच आर्थिक सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश असतो. आर्थिक सर्वेक्षण गेल्या एका वर्षातील आर्थिक कामगिरीच्या तपशिलावर विश्लेषण आणि भविष्यातील संभाव्य धोरणांची माहिती करून देतं. मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांच्या देखरेखीखाली आर्थिक सर्वेक्षण तयार करण्यात आलं आहे. आर्थिक सर्वेक्षण सादरीकरणानंतर मुख्य आर्थिक सल्लागार पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरं देतील. आर्थिक सर्वेक्षण अहवाल अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाकडून तयार केले जाते. मुख्य आर्थिक सल्लागारांची टीम या अहवालाला अंतिम रूप देतं.